चला तर मग मंडळी, आज मी तुम्हाला अशी एक सरप्राईज रेसिपी दाखवणार आहे. गॅस पेटवला, गॅसवर पातेलं ठेवलं, त्यामध्ये 2 चमच इतके साजूक तूप टाकले, 1 वाटी म्हणजेच 125 ग्राम इतका रवा टाकला. आता सगळ्यात महत्त्वाची टीप, गॅसचा पॉवर मोठा करायचा नाही. मंद आचेवर रवा सोनेरी होईपर्यंत भाजायचा. त्यामुळे काय होते माहीत आहे का? तूप रव्यामध्ये कणाकणामध्ये शिरते आणि खीर थंड झाल्यावर सुद्धा चिकट होत नाही, एकदम दाणेदार राहते. बघा किती छान सुंदर सुगंध सुटलाय आणि भाजलेल्या रव्याचा रंग सुद्धा किती बदलला. रवा छान भाजून झाला की आता यात टाकायचं 2 लिटर घट्ट मलईदार दूध. मी हे दूध आधीच उकळून गरम करून घेतलं होतं. गरम दुधामुळे रव्याचा दाणेदारपणा टिकून राहतो. आता हे मिश्रण मंद आचेवर सतत फिरवत राहायचं. सारखे फिरवल्यामुळे खिरीला छान दाटसरपणा येतो. वरतून थोडी मलई सुद्धा येऊ शकते. पाहुण्यांनी खाल्ली तर पाहुणे नक्की विचारणार, यात खवा टाकला की काय? फक्त 5 मिनिटात रवेदार दाणेदार खीर तयार होते. रवा फुलायला लागला आणि दूध कसं मिळून आलंय. काही न करता असं थोडा वेळ शिजवून घ्यायचं. आता उन्हाळा सुरू झाला म्हणून मी इथे साखरेऐवजी 1 वाटी खडी साखर वापरलेली आहे. खडी साखर शरीरासाठी थंड असते आणि चवीला अप्रतिम लागते. जेवढा रवा घेतला तेवढीच साखर मी या ठिकाणी टाकलेली आहे, जेणेकरून खीर जास्त गोड होणार नाही. आता या ठिकाणी खिरीचा स्वाद वाढवण्यासाठी मी घरातील खलबत्त्यामध्ये कुटलेले विलायची आणि जायफळ पावडर टाकले. विश्वास ठेवा, याचा सुगंध आत्ताच सर्व घरभर पसरलेला आहे. यामध्ये कोणतेही कंडेन्स मिल्क किंवा खवा वापरलेला नाही. खीर आता मस्त घट झालेली आहे. यात आपण थोडे काजूचे तुकडे आणि बदामाचे काप टाकू. हे तुकडे दाताखाली आले की खूप छान लागतात. तुम्हाला हवं तर ही खीर तुम्ही गरम सुद्धाही खाऊ शकता, पण माझी खात्री आहे मी जर ही खीर फ्रीज मध्ये ठेवून थंड करून खाल्ली तर 2 ते 3 वाट्या सहज संपवसाल. तुम्हाला ही खीर मी वाटीत काढून दाखवते. चवीला इतकी क्रीमी लागते की प्रत्येक जण विचारतच राहणार. माझा मुलगा नेहमीच म्हणतो, आई बाहेरचे आईस्क्रीम नको, त्यापेक्षा तू नेहमी बनवते तशी रव्याची खीर बनवून फ्रीज मध्ये ठेवून मला दे. फ्रीजमध्ये ठेवलेली खीर खूप घट येते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. जायफळ विलायचीचा सुगंध आणि थंड खिरीची चव. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू.